हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे डे 57 ऑफ 90 डेज चॅलेंज. तर कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या हा जो व्हिडिओ आहे हा सिव्हिल हॉस्पिटलला बाहेर जातानाचा. कारण काल काय झालं, ते व्हॉईस आणि म्युझिक जे आहे बॅकग्राऊंड ते मिक्स झालं आणि आय थिंक अपलोड करताना माझ्या लक्षात नाही आलं. मी एकदा रिव्ह्यू करायला हवा होता तो व्हिडिओ. जस्ट एडिट केला आणि पोस्ट केला, कारण खूप वेळ झाला होता रात्री, तर नीट बघण्यात नाही आलं माझ्याकडून. सो मी हा हॉस्पिटलला जातो आहे, कारण बाहेर जातो आहे, कारण जे आर्मी हॉस्पिटलला जे कार्ड हवे असतात ते अजून बनलेले नाही बेबीचे, म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागलं. तसं इमर्जन्सी घेतात, बट एवढं काही इमर्जन्सी नव्हतं म्हणून बाहेरच गेलो. थोडीशी बाहेरची पण माहिती होईल. आणि मग तिथे पोचलो 3:30ला, पण डॉक्टर येणार होते 4:30. तोपर्यंत खूप वेळ झाला. आणि त्यांना माझ्या हजबंडचा जो फ्रेंड आला, त्यांना वैष्णोदेवीला पण जायचं होतं रात्रीचं, बट वेळ झाल्यामुळे कॅन्सल झालं. आणि येताना थोडीशी रसमलाई वगैरे खाल्ली आणि येताना झाली आमची गाडी पंक्चर. मग थोडंसं पायी पण चाललो. बेबीला घेऊन पाय दुखून गेले, कारण उधमपूरमध्ये असं घाटात डोंगरात आहे पूर्ण ही सिटी वसलेली पूर्ण. सो चढ उतार होते खूपच. आणि मग हेच त्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी बोललेली आहे. कालचा डे तसा होता माझा. तर आज पण मग सकाळी त्यांचा फ्रेंड गेला, सकाळी आवरण वगैरे सर्व तो आम्हाला सोडवायला आलेला होता. आणि मग डेली रुटीनप्रमाणे मी आज सकाळी उठले, आवरलं बेबीला सर्व. आणि मला पण पहाटे ताप आला तर खूप, मग सर्दी वगैरे पण झाली आहे. मग टॅबलेट होती, ती टॅबलेट घेतली. सकाळी थोडासा ताप उतरला, खूप अंग असं गरम झालेलं होतं. मग त्यांनी गरम पाण्याच्या गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, हातपाय पुसून घेतले, कारण इतका खूप जास्त ताप आला होता मला. म्हटलं आज व्हिडिओ बनवू शकते की नाही काय माहीत, पण संध्याकाळपर्यंत ताप उतरला. म्हटलं मग आता रेकॉर्ड करूया, कारण कालचं माझं जे मिस्टेक झाली ना व्हिडिओमध्ये, म्हटलं डिरेक्टली बोलूनच आपण व्हिडिओ आज तयार करूया. खूप दिवसापासून असं मी बसून व्हिडिओ तयार केला नव्हता, कारण मम्मीकडून गेल्यानंतर, सासरी गेल्यानंतर खूप माझं बिझी स्केड्यूल झालं होतं. सो आता थोडासा वेळ भेटला, बेबी झोपली तर कुठेही असली, पण बेबी जर व्यवस्थित झोपली नाही, तिने त्रास दिला तर कोणतेच कामं वेळेवर होत नाही. व्हिडिओ असो, माझं डेलीचं लॅपटॉपवरचं जे माझं इंटर्नशिपचं वर्क असो, किंवा आपलं डेली स्वयंपाक, धुणं, भांडी, हे काहीच होत नाही जर तिचं व्यवस्थित नसेल तर. म्हणून ती आजारी होती आणि मग तिला बरं करणं खूप गरजेचं होतं. खूप रडत होती, कारण इकडचं वातावरण थंड आहे ना जास्त. इकडं सेटल व्हायला आपण 2,000 ते 2,500 किलोमीटर इकडं आलो आहे. सो आपल्या महाराष्ट्रातून दुसरीकडे सेट व्हायला खूप वेळ लागतो. आणि मी पण आजारी पडली, सर्वच जण आजारी पडली इथे. आणि मग संध्याकाळपर्यंत आता सगळं आवरायला गेलं, तरी पण अजून खूप माझं आवरायचं बाकी आहे. इथलं एन्व्हायरमेंट अजून सेट होईपर्यंत थोडीशी सर्दी वगैरे राहीलच, कणकण. अजून स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आणि इथून पुढे आता मी थोडेसे छान अजून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा ट्राय करणार आहे, वेगवेगळे. आणि इथलं म्हणजे आर्मीचं जे लाईफस्टाईल असतं ते कसं, डिसिप्लिन वगैरे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. फक्त जास्त करून दरवेळी व्हिडिओमध्ये लोकेशनचं नाव नाही घेऊ शकत, कारण मे बी इट विल बी सो आज मला हेच सांगायचं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये जी मिस्टेक झाली. आणि आजचं रुटीनचं पण मी काही जास्त व्हिडिओ रेकॉर्ड नाही केले, कारण डिरेक्टली बोलूच म्हटलं. आज संडे असल्यामुळं काही वर्क म्हणजे घरातलंच केलं, बेबीला वगैरे बघितलं. पण शुक्रवारचं माझं थोडंसं काम बाकी होतं, ते आत्ता केलं. आणि व्हिडिओ बनवते आता, स्वयंपाक वगैरे अजून सगळं बाकी आहे. उद्यापासून मी छान व्हिडिओ बनवेल, जसं वेळ भेटेल तसं. आणि हळूहळू 1-2 सबस्क्रायबर इन्क्रीज होत आहे. आज 57 डे, पण जसं जितके हवे होते तितके सबस्क्रायबर नाही आहे. तुमच्या फ्रेंड्सला, ज्यांना कोणाला तर डेली व्लॉग बघायला आवडत असेल, तुम्ही त्यांना माझं व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. जेवढे लवकर सबस्क्रायबर होतील तेवढे लवकर माझं चॅनल मॉनिटाईज होईल.
आणि मी खूप वेळ काढून बनवते. आणि काही जण माझे जे स्टुडंट आहे, जेव्हा मी ॲज अ लेक्चरर वर्क करत होते, माझे संजीवनीचे स्टुडंट, ब्रह्मवालीचे स्टुडंट, ते खूप छान मला सपोर्ट करतात, खूप छान प्रतिसाद देतात, लाईक शेअर करतात, कमेंट्स करतात, सबस्क्राईब करायला सांगतात. माझे काही क्लोज फ्रेंड पण आहे, त्या पण फॅमिलीमध्ये फक्त माझी सिस्टर वगैरेच, कारण जास्त कोणाला माहीत नाही. जेव्हा माझे 1K सबस्क्रायबर होणार आहे तेव्हा मी सगळ्यांना सांगणार आहे, कारण आत्ता कोणी सपोर्ट नाही करत, उलट निगेटिव्ह बोलतात, अजून काहीतरी एक्स्ट्रा होतं. त्यामुळे आत्ता मी ठरवलं आहे सांगायचं नाही म्हणून. मग तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असं होऊन जर माहिती झालं तर काही नाही, पण मी स्वतः सांगत नाही. आणि कोणी काही म्हटलं तरी आता काही स्टॉप तर करणार नाही आहे मी. आणि दॅट्स इट फॉर टुडे. आता मंडेपासून थोडंसं लवकर उठून सगळं व्यवस्थित आवरावं लागेल, कारण आता इथे आवरायला कोणीच नाही, ओनली वन मॅन. कारण ते पण सकाळी उठून लवकर ऑफिसला जातील. मग आता बेबीन मीच, आम्ही दोघीच. तिला खूप घ्यायची सवय लावली ना घरच्यांनी, ती असं खूप रडते, असं जास्त राहत नाही. तिला घेऊनच थोडंफार काम करते, तिला काही झोपवते, काही खेळते तिच्यासोबत. खेळायला बोलायला तर वेळच भेटत नाही एवढा. बट आता जसं जसं माझं रुटीन सेट होईल तसं तसं मी ट्राय करते. या दॅट्स टुडे. Thank you for watching. Please like, share and subscribe. Bye bye.